नमस्कार शेतकरी मित्रांनो, VST ट्रॅक्टर सध्या चर्चेत आहे आणि याच ट्रॅक्टरला धरून काही तरुणांनी गावाखेड्यांमध्ये रोजगाराची संधीसुद्धा उपलब्ध केल्याचं पाहायला मिळत आहे। या ट्रॅक्टरच्या माध्यमातून गावाखेड्यातल्या बांधावर स्वतःची शेती करता करता दुसऱ्याच्या शेतीमध्ये या ट्रॅक्टरला घेऊन 1000-5000 पर्यंत रोजगार या तरुणांनी उपलब्ध केला आहे। काय तरुणांची ती गोष्ट आहे, कशा पद्धतीने त्यांनी गावाखेड्यात हा रोजगार उपलब्ध केला आहे, ट्रॅक्टर कशा पद्धतीने त्यांनी रोजगाराचं साधन बनवलं आहे। माझे नाव मनोज चव्हाण, राहणार धोत्रा, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर। मी 2011ला पहिला 18 HP घेतला, त्याच्यानंतर 2 वर्षांनी परत 18 HP घेतला, नंतर 22 घेतला। आता माझ्याकडं EGT आहे 29 HP। पहिला शेती करीत होतो, 2 एकर शेती आहे मला, पण लोकांना कामं आवडले, क्वालिटी आवडल्यामुळे ना मग मी बाहेर धंदा करायला लागलो। पहिलं बैलांनी आवत करायला ना एक दिवस जात होता। आता ट्रॅक्टरच्या मशिनरीमुळे ना जे एका दिवसाचं काम एका पारगात होतं। नवीन आधुनिक टेक्नॉलॉजी आल्यामुळे ना काम सोपं आणि सुटसुटीत झालं आहे। पहिलं ट्रॅक्टर मी 2011ला घेतलं आहे, ते घरगुती म्हणून घेतलं होतं, पण थोडं हे लागल्यामुळं धंद्याचं आहे ना, मग कामाची क्वालिटी बी वाढली, त्याच्यामुळे गिऱ्हाईक वाढल्यामुळं मग बाहेरचं ते लागून गेलं, घरचं पाहून ते जोडधंदा होऊन गेला त्याला। पहिला जो 18 HPचा होता का, त्याची बैठक, रोडला गती याच्यात फरक पडला, स्लो झालं होतं। आता नवीन हा EGT आल्यामुळे ना 929 हा आल्यामुळे ना नवीन बैठक, मेन सस्पेन्शन, हे माणूस दिवसभर बसल्या बी तर थकत नाही। साईड शिफ्टिंगमध्ये मेन म्हणजे खाली हात लावायचं, गेअरला काही काम पडतच। मी याच्यावर हायेस्ट कमीत कमी 14 घंटे नॉनस्टॉप बसलेलो आहे। पेरणी जर चालली तर 14-15 घंटे बसावंच लागतं, आणि तसं बाकीच्या याच्यावर पहिलं बसत होतो ना त्यावेळेस त्रास होत होता, पाय दुख हे दुख ते चालूच होते वेदना। तसे याच्यावर बैठक काहीच अडचण नाही। मी प्रथम पेरणी यंत्र घेतलं, पेरणीला रिस्पॉन्स फुल भेटला, मग त्याच्यानंतर मी ऊसाचे कामं चालू केले। ऊसाची जी पॉवर टिलर जी माती लावतो त्याच्यापेक्षा हा थोडी जादा माती लावतो, क्वालिटी बी भेटती, माती बी जादा लावतो, आणि शिवाय वेळ बी वाचवतो। खोडवा कटरचा रिस्पॉन्स बी मला चांगला भेटला, घरची बी शेती करून मी ते जोडधंदा चालू केला। खोडवा कटरला ट्रॅक्टर एकदम परफेक्ट आणि मोकळा चालतो। हा ग्राउंड क्लिअरचा फायदा असा आहे, आता हा ऊस एवढा झालेला आहे, याच्यावरून जरी ट्रॅक्टर घातला तर याला काहीच होत नाही। थोडा मोठा झाला तर मग दबतो हा, पण अशा ऊसापर्यंत असा वरून बी घातला तरी हा ट्रॅक्टर चालतो। याचं इंजन जे आहे NMR इंजन आहे, जेट्स कंपनीचं। याचं इंजन 3 पिस्टन असल्यामुळे हा डिझेल एकदम मापात आणि कमी खातो। गिअर बदलायचं काम पडत नाही, जो गिअर लावला त्याच गिअरवर शेवटपर्यंत तासाला तो चालला जातो। याला डबल PTO दिल्या असल्यामुळे ना स्प्रेला ना जादा रेस बी द्यायची काम नाही पडत। जो PTO डबल जर टाकला तर त्या PTOवर तो चालून जातो, आणि पुढं जर टाकला 45 केला तो आपला रोटरी जड कामाला तो चालतो। 4 व्हीलर ड्राईव्हचा फायदा एवढा आहे, जिथं फसणार आहे तिथं 4 व्हीलर ड्राईव्ह लावून जर ट्रॅक्टर वाढला तर तिथं फसत बी नाही, शिवाय काम बी क्लिअर होतं। रान कसं बी येऊ द्या, 4 व्हीलर ड्राईव्हमध्ये जर चालवला तर ट्रॅक्टर इझी चालतो, लोड असा अजिबात मानित नाही। मी हा पहिला 2011ला घेतला आहे, त्यावेळेस मी दुसरीकडे कामाला जात होतो, ते कामाला जाण्याचं बंद झालं। इकडे 500-1000 भेटायला लागले स्वतःचे, त्याच्यामुळं तो घेतला। त्याच्यानंतर मी आत्ता 2 वर्ष झालं तेव्हा हा EGT घेतला आहे। याच्यावर आणखीन स्पीड वाढलं, मग जिथं 1000 भेटत तिथं 2-3 हजार रोजंदारी भेटायला लागली। मी VST ट्रॅक्टरच्या याच्यावर घर बांधलं, शेती डेव्हलप केली, गाडी घेतली। आत्ता माझ्या घरी पहिली एकच मोटरसायकल आहे, 3 मोटरसायकली आहे, आणि सगळं शेती बीती सगळी डेव्हलप करून 2-4 हजार मी दिवसाला कुठून तरी आणतोच। माझे नाव आसिफ शेख आहे, मी राहणार धोत्रा, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर। सर्वप्रथम मी जे 2016मध्ये 22 HP हा ट्रॅक्टर घेतला, ते घेण्याचे कारण असे झाले की आमचे जे मित्र आहेत मनोज चव्हाण, त्यांनी 18 HP घेतला, त्यानंतर 22 HP घेतला। त्यांना बघून मी सर्वप्रथम 22 HP ट्रॅक्टर घेतला। ट्रॅक्टर घेतल्यानंतर त्याच्या आधी मी ट्रॅक्टर घेण्याच्या आधी बाहेर कामाला जात होतो, परंतु ट्रॅक्टर घेतल्यानंतर माझं काम बघून बरेच लोक मला काम द्यायला लागले, त्यामुळे मला बाहेर कामाला जायची गरज पडत नाही। मी 22 HP घेतल्यानंतर मला कामाला जास्त वेळ यायला लागली, मागणी जास्त झाली। मला एका ट्रॅक्टरमुळे माझे काम होत नव्हते, त्याच्यामुळे मी नंतर 2022मध्ये 27 HP हा ट्रॅक्टर खरेदी केला। 27 HP खरेदी केल्यानंतर परत कामाची जी गती वाढली, बरेच कामं यायला लागले, त्यामुळे माझी जी आर्थिक परिस्थिती ती सुधरत गेली। त्यामुळे मी माझ्या मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण, माझ्या सुखसुविधा, माझ्या संपूर्ण गरजा, आईवडिलांचं सांभाळणं, हे सर्व जे माझ्या याच्यामुळं
सोपे झाले. आर्थिक गरजा माझ्या पूर्ण झाल्या. प्रशंसापत्रावरील विचार आणि मतं पूर्णपणे वैयक्तिक आहेत आणि आमच्या विचारांशी व मतांशी संबंधित नाहीत. अनुभवी शिक्षक वापरकर्त्यांसाठी वैयक्तिक आहेत आणि आवश्यक नाही की तो या उत्पादनाच्या सर्व वापरकर्त्यांचे प्रतिनिधित्व करतो. आम्ही त्यांच्या उत्पादन वापरकर्त्यांच्या प्रशंसापत्राला कॉल करण्यासाठी आणि त्यांच्याशी कंपनीकडून मोबदला मिळवण्यासाठी कंपनीशी संबंधित आहोत. ज्यांच्या प्रशंसापत्रांचा समावेश आहे त्यांच्या कंपनीकडून किंवा आमच्याकडून कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळत नाही.